सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रहो, AI नावाची सुनामी सध्या देशभर येत आहे. या सुनामीसाठी आपण तयार आहोत का? बांधवांनो, आज मी तुम्हाला राजकारण, समाजकारण किंवा निवडणुकीबद्दल बोलण्यासाठी आलेलो नाही. मित्रांनो, आजचा विषय आहे आपल्या भविष्याचा, आपल्या नोकऱ्यांचा, आपल्या पुढील पिढीच्या भविष्याचा, अस्तित्वाचा. मित्रहो, कारण जगात काहीतरी खूप मोठं घडत आहे. होय, काहीतरी खूप मोठं घडत आहे आणि ते सुद्धा एकदम शांतपणे, प्रचंड वेगाने घडत आहे. याच विषयावरती दादा हो आपल्याला विचार करायला हवा. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या फेसबुक पेजवरती, या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. आणि हो, यूट्यूब चॅनलला दादा हो जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, अशी सुद्धा विनंती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपणा सर्वांना करतो. मित्रांनो, विषय खूप महत्वाचा आणि गंभीर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2020 ची आठवण करा. फेब्रुवारी 2020 आपण सर्वजण आपल्या कामामध्ये व्यस्त होतो. शाळा सुरू होत्या, बाजार सुरू होते, प्रवास सुद्धा सुरू होते. आणि कुठेतरी बातमी आली की एक व्हायरस चीनमध्ये प्रचंड वेगाने पसरतोय. कोणालाच वाटलं नव्हतं की फक्त 3 आठवड्यात, होय 3 आठवड्यात संपूर्ण जग लॉकडाऊन होईल. ऑफिस बंद, उद्योग बंद आणि माणूस घरात कैद झाला. मित्रहो, आज आपण तशाच एक पुन्हा क्षण अनुभवणार आहोत लवकरच. फरक फक्त इतकाच आहे की त्यावेळी व्हायरस दिसत होता आणि आता येणारा बदल डिजिटल आहे, म्हणजेच AIच्या स्वरूपात आहे. AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे फक्त ChatGPT वर प्रश्न विचारणं नाही. AI आता स्वतः कोड लिहित आहे, स्वतः चुका शोधत आहे, स्वतःच निर्णय घेत आहे आणि स्वतः सुधारणा करत आहे. पूर्वी मशीन माणसाला मदत करत होती, आता मशीनच माणसासारखं विचारायला शिकत आहे. होय, सर्वात मोठा धोका कुठे बसणार आहे माहिती का? लोक म्हणतात IT क्षेत्रात बदल होईल, पण दादा हो सत्य काय आहे समजून घ्या. AIचा परिणाम होणार आहे IT, बँकिंग, अकाउंट्स, मार्केटिंग, लीगल, मेडिकल, ऍडमिनिस्ट्रेशन आणि मीडिया सुद्धा. त्यानंतर एज्युकेशन सुद्धा AI मुळे फटका बसणार आहे. म्हणजेच काय? कॉम्प्युटर समोर बसून काम करणाऱ्या प्रत्येकावर आज जो रिपोर्ट बनवायला 3 दिवस लागतात, तो AI 30 मिनिटांमध्ये, होय 30 मिनिटांमध्ये तयार करतो. खरंय का खोट आहे? कंपनी मग कोणाला ठेवेल कामावरती? 3 दिवस घेणाऱ्या माणसाला की 30 मिनिटात काम करणाऱ्या AI वापरणाऱ्या व्यक्तीला? तुम्हीच विचार करायचा आहे. धोका बेरोजगारीचा नाही, स्पर्धेचा आहे. एक मोठा गैरसमज या ठिकाणी आपल्या मनात निर्माण झालाय. लोक म्हणतात शेती सुरक्षित आहे, मेकॅनिकल सुरक्षित आहे, प्लंबर सुरक्षित आहे. हो, AI उद्या नळ दुरुस्त करणार नाही करणार. पण विचार करा, जर लाखो व्हाईट कॉलर लोक नोकऱ्यांपासून कमी झाले, नोकऱ्यांपासून हिरावले गेले, वंचित झाले, तर मग ती लोक कुठे जातील? तेच लोक उद्या छोट्या छोट्या व्यवसायात उतरतील, म्हणजे शेतीत, सेवा क्षेत्रात येतील. म्हणजेच काय? तुमचं काम हातून जाणार आहे. जाईल की नाही? पण स्पर्धा 10 पट वाढणार आहे. याचा सुद्धा विचार दादा हो आपल्याला करावाच लागेल. भविष्यात टिकणार कोण? तर भविष्यामध्ये 2 प्रकारचे लोक असतील. एक म्हणजे AI ला घाबरणारे, दुसरे म्हणजे AI सोबत काम करणारे. जो माणूस म्हणेल मला हे शिकायचं नाही, मी हे शिकणार नाही, तो मागे पडेल. जो म्हणेल AI म्हणजे
माझ्यासोबत मी AI सोबत काम करणार आहे तोच पुढे जाईल. आता सामान्य माणसाने काय करावे? मित्रांनो, भावनिक नाही, प्रॅक्टिकल निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. खरंय का खोट आहे? मोठे कर्ज शक्यतो टाळा. पुढील काही वर्ष आर्थिक अनिश्चिततेची असू शकतात. इमर्जन्सी फंड तयार ठेवा. इमर्जन्सी फंड तयार ठेवा. किमान 12 महिन्यांचा खर्च आपल्याला शिल्लक ठेवता आला पाहिजे, बॅलन्स करता आला पाहिजे. रोज AI शिका. दररोज 1 तास AI टूल्स वापरा. भविष्यात पदवीपेक्षा कौशल्य महत्वाचे असेल हे कायम लक्षात असू द्या. काम करणारा नव्हे, काम डिझाईन करणारा बना. AI काम करेल, पण काम कसं करून घ्यायचं ते माणूस ठरवेल. उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार करा. एक म्हणजे नोकरी. हा सगळ्यात मोठा धोका आहे, समजून घ्या. साईड इन्कम आवश्यक आहे. साईड इन्कम तयार करा. सॉफ्ट स्किल वाढवा. AI कडे डेटा आहे, पण माणसाकडे वेळ आहे. ती कुठली आहे? तर माणसाकडे नेतृत्व, संवाद, भावना, विश्वास ही शक्ती अजूनही मानवीच आहे. एवढं सुद्धा लक्षात ठेवा. सर्वात मोठा बदल काय आहे माहिती का? सर्वात मोठा बदल मानसिक आहे. सर्वात मोठा शत्रू ओळखण्याची गरज आहे, त्या AI बिलकुल नाही. सर्वात मोठा शत्रू आहे नकार, डिनायल. लोक म्हणतात काहीही होणार नाही, पण इतिहास सांगतो बदलावर विश्वास न ठेवणारी लोक नेहमी नेहमी मागे राहतात. दादा तुमच्यासाठी हा व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्वाचा संदेश देणार आहे. 2020 मध्ये ज्यांनी वर्क फ्रॉम होम स्वीकारलं तेच आज टिकलेले. 2026 2027 मध्ये AI विथ मी जे लोक स्वीकारतील तीच लोक भविष्यात पुढे जातील, हे सुद्धा लक्षात ठेवा. ही लाट थांबणार नाही, पण तुम्ही तिच्यावर स्वार होऊ शकता. ही तुम्हाला नामी संधी आहे. ही भीतीची वेळ नाही, ही स्वतःला अपडेट करण्याची वेळ आहे, हे सुद्धा समजून घ्या. माझा शेवटचा प्रश्न या ठिकाणी मनामध्ये उत्पन्न होतोय, निर्माण होतोय. AI येणार की नाही हा प्रश्न नाही. जेव्हा AI पूर्ण ताकदीने येईल तेव्हा तुम्ही तयार असताल का? एवढाच विचार करा. एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी आपणा सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, थँक्यू सो मच.